तक सत्य का साहस। नागपूर महापालिकेत सध्या गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने आज महानगरपालिकेवर एक भव्य धडक मोर्चा काढण्यात आला। भांडेवाडी येथील झिग्मा बायोमिनिंग प्लांटमधील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात हा एल्गार पुकारण्यात आला आहे। नागपूरच्या भांडेवाडी डंपिंग यार्डमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या झिग्मा कंपनीच्या मनमानी कारभाराचा पाडाच आज वाचण्यात आला। कामगारांचा आरोप आहे की कंपनीत गेल्या अनेक दिवसांपासून तानाशाही आणि गुंडागर्दी सुरू आहे। कामगारांकडून सलग 12 तास काम करून घेतले जाते, मात्र त्या बदल्यात मिळणारे वेतन अत्यंत तोडके आहे। सुरक्षेची साधने नसल्यामुळे अनेक गंभीर अपघात झाले आहेत। कुणाचे बोट कापले गेले तर कुणा कामगाराने आपली कायमची दृष्टी गमावली आहे। जखमी कामगारांनी तक्रार केल्यास कंपनीचे अधिकारी त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे। स्थानिक भूमिपुत्र कामगारांना विश्वासात न घेता त्यांना कामावरून काढण्याचे सत्र सुरू आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर महापालिकेचे अधिकारी श्वेता बॅनर्जी आणि राजेश दुपारी यांनी सोयीस्कर मौन बाळगले आहे। अधिकारी आणि कंपनीचे मॅनेजमेंट यांच्या संगनमतानेच हे शोषण सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। गेल्या 2 दिवसांपासून भांडेवाडी येथील झिग्मा बायोमिनिंग प्लांट पूर्णपणे बंद आहे। कामगारांनी पुकारलेल्या या संपामुळे कचरा प्रक्रियेचे काम ठप्प झाले आहे। कंपनीचे अधिकारी अरेरावीची भाषा करत असून कामगारांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत। आता प्रश्न हा निर्माण होतो की महापालिका प्रशासन या मगरूर कंपनीवर कारवाई करणार की कामगारांचे रक्त असेच सांडत राहणार। शिवसेनेने इशारा दिला आहे की जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही। 4/2019 पासून त्याला ठेका देण्यात आलेला आहे। म्हणजे कचऱ्याच्या बायोमायनिंग करावं, त्याच्या CND सॉईल आणि असं IDF मटेरियल काढावं। त्याच्यामध्ये ती कंपनी MPCBच्या नियमाच्या ते उल्लंघन करून विंडो ड्रेनेज सिस्टम बनवत नाही, वेट जास्त करत आहे। मतलब प्रत्येक गाडीमध्ये एका गाडीमध्ये कमीत कमी 12 टन वजन येत आहे। जर त्यांनी विंडो ड्रेनेज सिस्टम असं वापरलं आणि पद्धतशीर काम केलं तर ते 60 टन होईल, म्हणजे 5 टन 1000 टनाच्या प्रमाणे त्याला ठेका देण्यात आला आहे। म्हणजे एक गाडीमध्ये किती 5000 रुपये, सैकड़ो गाडी रोजची येतात। अरबो करोडो रुपयाच्या घोटाला ते आम्ही मॅडमला सांगितलं। GPS व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम नाही आहे आणि प्रायव्हेट गाड्या तिकडे आहे, जे कंडम्ड गाड्या आहेत ते आम्ही सगळं घोटाला काढून दिला। त्याविषयी ज्या लोकांनी आम्हाला घोटाळ्याची माहिती दिली त्या कामगारांना गुंडेगिरी दहशतगर्दी करून काढण्यात आला। किमान वेतन नाही, 6 करोडचा दावा ठोकला आहे आम्ही त्या जिग्मावरती। पेमेंट रिकव्हरी 6 करोडची। आणि ते दुपारे साहेब आणि श्वेता बॅनर्जी मॅडम इकडे अधिकारी आहे, ते काय करत आहे? ते बिल कसं काय पारत करत आहे? लोकांकडे PF नाही आहे, लोकांकडे SIC चलान नाही आहे, लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स नाही। तुम्ही बिल कसा देता हो कामगार कायद्यानुसार? अब तक सत्य का साहस।